साहेब सकाळपासून मुलाखतीला सुरुवात झालेली आहे. गर्दी दिसत आहे. कशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे? इच्छुक किती अर्ज आले होते आणि आतापर्यंत किती उमेदवारांच्या मुलाखती झाल्या? महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या. त्यात जालना महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदा होते. कारण की नगर परिषद होती ती महानगरपालिका झाली. आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते रावसाहेबजी दानवे पाटील असतील, बबनरावजी लोणीकर असतील, यांच्या नेतृत्वाखाली जालना महानगरपालिका निवडणूक लढवित आहे. मला वाटतं जालना महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा होईल. मला याच्यात काही शंका नाही. कारण की आमचे महानगरपालिकेचे निवडणुकीचे अध्यक्ष भास्करजी दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या सगळ्या मिळून मला वाटतं महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल. आज खरं तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही नेते आणि स्थानिक नेते सगळेच नेते मुलाखतीमध्ये व्यस्त आहे. पूर्ण भारतीय जनता पार्टी जालन्यामध्ये कामाला लागली आहे. आणि बाहेर सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते. हे गर्दी भविष्यात हे विजयाचं चित्र आहे 100%. बघा तुम्ही पलीकडे दानवे साहेब, लोणीकर साहेब आणि गोरंट्याल सेट घेतात, बाजूला संतोष दानवे पाटील आणि अशोक पांढरकर घेतात, मी आणि भास्कर आबा दानवे हे देतात. आमच्याकडं 700 ते 800 इच्छुकाचे फॉर्म येता येता प्रभागात तुम्ही जर बघितलं तर बघा, आता हा प्रभाग बघा तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एका नगरसेवक पदासाठी 9 इच्छुक उमेदवार आहे. कारण की भारतीय जनता पार्टीचा विकास, विचार आणि विश्वास आणि या जालना शहराचा कायापालट कोणी करू शकतं तर ते भारतीय जनता पार्टी करू शकतं. ह्या विश्वासाने मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे. इच्छुक उमेदवारालाही वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टी थ्रू जर उभा राहिलो तर आम्ही 100% निवडून येऊ. हे विश्वास आहे म्हणून आमच्याकडे इच्छुकाची चांगली गर्दी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.